या माऊलीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे ते सांगा. तशी स्वभावाने चांगली आहे ती, शांत आहे. बरं. काय उलट वगैरे काय बोलत नाही. नाही. हां, पण जरा राग आला तर अगदी शांत राहते, काय बोलत नाही. नाही ती बोलते थोडं थोडं असं काही नाही. आणि जेवण बिवण पण करते. काय वकील आणलाय शोध. बाजू घ्यायची आहे ना त्यांची. त्यांनी केलेले आरोप खोटे ठरवायचे तुम्हाला. ती खूप हळवी आहे, तिला काही बोललं की तिला लगेच रडू येतं. नाही बिलकुल नाही. हो ह्यांना रडू येतं असं म्हटलंय ते. हो नाही येत रडू ती. सांगा त्यांना. नाही येत. सांगा तुमचा आरोप चुकीचा आहे. तुमचा आरोप चुकीचा आहे. ती अशी काय रडत विडत नाही. खूप स्ट्रॉंग आहे ती आतून. 2-3 थेंब काढते पण शेवटी काय जे आहे ते एक्सेप्ट करून ती पुढे हे करते. हा उगा तुमचा गैरसमज आहे. गैरसमज. बरं अजून कोण बोलणार आहे? काय सकाळी जरा कसं माहितीये का लवकर उठायला पाहिजे ना. सकाळी तर मी कसं सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला झोप येत नाही म्हणून उठता. माझा दुसरा टाइम बोला. मी जेव्हा दुसऱ्या टाइमला 9 वाजता घरात येतो ना तेव्हा त्यांची इथं धडपड सुरू असते. अरे आता बाबा आले, त्यांच्या आंघोळ्या पण झालेल्या नसतात तेव्हा. तुमचं म्हणणं लवकर उठायला लवकर पाहिजे. उठायला. आरोप मान्य आहे का? मान्य आहे. आरोप मान्य करायचा नाही, वकील आहे ना. माझं चुकलं, त्यांना आत घ्यायला पाहिजे होतं आणि या माऊलीला बाहेर ठेवायला पाहिजे. बरं बरं मला सांगा आता तुम्ही बोला आई. काय नाही, ती शांतच आहे पहिल्यापासून. तिचं म्हणजे कसं झोपले की तिला उठायचं लय त्रास. झोपली की उठवत नाही, चांगली सवय आहे. झोप भरपूर पाहिजे. छंद आहे तो. एकदा झोपली ना का उठवत नाही असा छंद आहे. चांगला छंद आहे. आणि बाबा तुमचं काय म्हणणं आहे? नाही ती आहे तशी मनमिळाव आहे, तसं ती सगळ्यांना व्यवस्थित हँडल करतील, काय प्रॉब्लेम नाही. एकदम चांगलं आहे. एकदम व्यवस्थित. जावयाबद्दल सांगावं जरा. जावई पण खूप चांगले आहेत. होय ना. काय प्रॉब्लेम. व्हेरी गुड, छान. आणि तुमचं काय सजेशन आहे का? स्वभावात अजून काही नाही, फक्त सकाळी लवकर उठलं पाहिजे. आपण किती वाजता उठता साधारण? 8:30 पर्यंत उठतं सगळं. होय हो. ते पुण्याला असतात, इकडे आले की बघताय कोण? आणि कधी किती खरं सांगा, पहिल्यापासून मुलगा किती वाजता उठतो तुमचा? कॉलेज नसेल तेव्हा आपल्या बाबा झोपलेला चालतो. थट्टा मस्करी आपलेपणाने खूप झाली. आता यानंतर माऊली मला तुम्हाला विचारायचंय, स्वतःमध्ये कुठले बदल करणार असाल तर सांगा मला. सकाळी लवकर उठेन. तुम्ही उठणार? हो. व्हेरी. साधारण किती वाजता उठाल? मी आधी उठायचे लवकर 5:30-6ला, पण सध्या मी घरीच आहे ना, ऑफिसला कुठे जात नाही, बरोबर. थोडं लेट उठते. या गप्पा अशाच सुरू असताना आता थोडीशी धावपळ आणि थोडं बक्षीस मिळवून देण्याची संधी तुमच्यासाठी. मी एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून 1 ते 5 कितीही म्हणजे एक वस्तू आणली तरी पहिलं बक्षीस मिळणार. पण दुसरं बक्षीस मिळण्यासाठी 5 पेक्षा जास्त वस्तू आणणं गरजेचं आहे. आणि तिसरं बक्षीस मिळवून देण्यासाठी 11 वस्तू आणणं हे फार गरजेचं आहे. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे घाटकोप र. र 2 मिनिटाची वेळ. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं?
काय झालं काय आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.